अशी ही युनिक, हेल्दी, वेगळी आणि टेस्टी पनीर चाटची रेसिपी आपल्या यूट्यूबच्या जगात पहिल्यांदाच अपलोड करण्यात आली आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि भरपूर जणांसोबत ही रेसिपी शेअर करायला देखील विसरू नका। हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी व्लॉगवाले श्रद्धा अँड प्रकाश। तर सर्वप्रथम इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आणि हा कांदा मी बारीक बारीक चिरून घेतला। त्यानंतर मग इथे एक मध्यम टोमॅटो घेतला आणि त्यापैकी फक्त अर्धा टोमॅटोच आपण बारीक बारीक चिरून घेणार आहोत। बाहेर तुम्ही भेळ किंवा शेवपुरी खाल्ली असेल तर त्यामध्ये कसे कांदा टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेले असतात, अगदी त्याप्रमाणेच या ठिकाणी आपण टोमॅटो आणि कांदा बारीक बारीक चिरून घेत आहोत। त्यानंतर मग ह्या ठिकाणी मी साधारण 3 ते 4 चमचे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत। हे उकडलेले हिरवे मटार आहेत आणि सोबतच मी 1 ते 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत। तुम्ही ह्यापैकी फक्त मटार किंवा शेंगदाण्याचा सुद्धा वापर करू शकता। हे मी अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजवून ठेवले, जेणेकरून शेंगदाणे छान असे फुलले जातील। पनीर चाट सोबतच तुम्हाला मी एक अशी रेसिपी दाखवणार आहे जी तुम्ही चटणीसारखी खाऊ शकता, पण ही ॲक्च्युअलमध्ये चटणी नाही आहे बरं का। तुम्ही जेव्हा बाहेर पनीर चाट किंवा कोणताही इतर चाटचा प्रकार खातात तेव्हा तुम्हाला चाटसोबत टोमॅटो केचप, चिंचेची चटणी किंवा कोथिंबीर पुदिनाची चटणी सर्व केली जाते, पण ह्या ठिकाणी आपण ही असली कोणतीही चटणी वापरणार नाही आहोत किंवा बनवणार नाही आहोत, पण त्याऐवजी ही अशी रेसिपी आहे ना जी तुम्ही नुसतीसुद्धा आवडीने खाल। तर ह्यासाठी मी इथे साधारण 20 ग्राम कोबी घेतलेला आहे आणि हा कोबी स्वच्छ धुवून याचे उभे पातळ काप करून घ्यायचे आहेत। चायनीज बनवताना आपण कसा कोबी उभा आणि पातळ कापून घेतो, अगदी त्याप्रमाणेच ह्या ठिकाणी आपण हा कोबी पातळ आणि उभा कापून घेतलेला आहे। आता हा कोबी आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। तर ह्या ठिकाणी आपले कांदा, कोबी, टोमॅटो कापून झालेले आहेत। त्यानंतर मग इथे आपण साधारण 15 ते 20 ग्रॅम पनीर कुस्करून घेत आहोत। सोबतच प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता की मी इथे बटाटे घेतलेले आहेत। हे उकडलेले बटाटे आहेत आणि उकडून याची मी सालं काढून घेतलेली आहेत। इथे मी 3.5 बटाट्यांचा वापर केलेला आहे आणि हे बटाटे साधारण मध्यम आकाराचे आहेत। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे मी बटाटे उकडत असताना त्यामध्ये बिलकुल पाणी नाही टाकलं आहे, म्हणजे टोपामध्ये फक्त बटाटे मी घेतले आणि जसं आपण नेहमी कुकरमध्ये पाणी घेतो तसं पाणी घेऊन हे बटाटे 5 ते 6 शिट्या होईपर्यंत उकडून घेतलेले आहेत। हे अशा प्रकारे बटाटे तुम्ही पाणी न घालता उकडून घेतले ना तर आपले हे बटाट्यांमुळे कोणतीही रेसिपी जी आपण बनवत आहोत ती अगदी छान बनते। त्यानंतर मग ह्या ठिकाणी मी 2 कप हिरवे मूग घेतले। हे मूग जे आहेत ते रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवले आणि मग कुकरला 1 शिटी करून घेतली। आता आपण ह्या ठिकाणी एक सिक्रेट मसाला बनवणार आहोत। तर ह्या सिक्रेट मसाल्यासाठी सर्वप्रथम इथे मी 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा अख्खे धणे, पाव चमचा अख्खा जिरं, अर्धा चमचा चाट मसाला, तुम्ही चाट मसाल्याच्या ऐवजी आमचूर पावडरचा सुद्धा वापर करू शकता, पाव चमच्यापेक्षा थोडं कमी असं लाल तिखट आणि 1 मुठ्ठी स्वच्छ धुतलेली हिरवी कोथिंबीर। आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपला मस्त आणि चटपटीत असा सिक्रेट मसाला तयार झालेला आहे आणि तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे साधारण एवढा असा दरदरीत आपण हा मसाला वाटून घेतलेला आहे। त्यानंतर मग ह्या ठिकाणी मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 7-8 तिखट हिरव्या मिरच्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घेऊन हे सगळं मिक्सरला बारीक करून याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। त्यानंतर मग ह्या ठिकाणी उकडलेले हिरवे मूग आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तुम्ही हे मूग उकडून न घेता रात्रभर भिजत ठेवून ह्याची डायरेक्ट पेस्टसुद्धा करू शकता। आणि ह्या ठिकाणी आपली ही मुगाची पेस्ट तयार करून झालेली आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एवढी तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकता किंवा ह्यापेक्षा पातळसुद्धा ठेवली तरी चालेल। आता ही पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। नंतर ह्यामध्ये साधारण 2 कप बेसनचं पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ टाकलेलं आहे
अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला पाणी अगदी थोडंच टाकायचं आहे। त्यापूर्वी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कारण ऑलरेडी मूग जे आहेत ते थोडे ओलसर असतात, त्यामुळे ह्यामध्ये सुरुवातीला लगेच असं पाणी न टाकता आधी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग गरज वाटली तर थोडं करून ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। मला ह्या ठिकाणी पाव कप पाणी लागलेलं आहे। तुम्हाला पाणी जास्त किंवा कमी सुद्धा लागू शकतो। तसंच जर तुम्ही हवं असेल तर ह्यामध्ये जेवढं तुम्ही मूग घेत आहात तेवढंच तुम्ही चणा डाळीचं पीठ सुद्धा घेऊ शकता। हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून बेसनाच्या गुठल्या राहणार नाही। तसेच साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी कंटिन्युअसली हे हलवायचं आहे, जेणेकरून बेसन आणि मुगाची पेस्ट जी आहे ना ती पातळ होण्यास मदत होईल। हे पहा, कंटिन्युअसली 4-5 मिनिटांसाठी हलवून घेतल्यानंतर आपलं हे पीठ एवढं असं हलकं झालेलं आहे। त्यानंतर मग ह्यावर झाकण ठेवून हे साधारण अर्धा तासासाठी असंच एका ठिकाणी ठेवून द्यायचं। त्यानंतर आता आपण एक फिलिंग बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली। कढई गरम झाल्यावर त्यामध्ये साधारण 2 ते 3 मोठे चमचे तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की मग ह्यामध्ये तयार केलेली अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकायची आणि ही पेस्ट साधारण अर्धा ते 1 मिनिटांसाठी छानपैकी अशी परतवून घ्यायची, किंवा तोपर्यंत परतवायची जोपर्यंत लसूण आणि अद्रकचा कच्चेपणा जात नाही। त्यानंतर मग ह्यामध्ये पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद टाकून हे सगळं छान असं परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर मग ह्यामध्ये तयार केलेला सिक्रेट मसाला टाकायचा आहे। हा जेवढा आपण बनवलेला तेवढा सगळा सिक्रेट मसाला ह्यामध्ये टाकून हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये आपण भिजत ठेवलेले ओले मटार आणि शेंगदाणे घालून घेणार आहोत आणि आता हे शेंगदाणे ओले मटार सुद्धा छान असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी हे मटार मी उकडून घेतलेले होते आणि मग उकडून झाल्यावर ते थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। तसेच तुम्ही मटार सोबत शेंगदाणे सुद्धा उकडून घेऊ शकता। त्यानंतर आता ह्यामध्ये आपण उकडून घेतलेला बटाटा छान असा कुस्करून ह्यामध्ये टाकून घेत आहोत। बटाटा व्यवस्थित असा स्मॅश करून घ्यायचा आहे, जेणेकरून भाजी खूप चवीला छान होईल। बटाटा टाकून झाल्यावर हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला बटाट्याला व्यवस्थित असा लागला जाईल। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पाव चमचा चाट मसाला टाकायचा आहे। आता हे सगळं व्यवस्थित छानपैकी असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। चाट मसाला आणि मीठ संपूर्ण भाजीला लागला पाहिजे अशा प्रकारे आपण हे सगळं साधारण अर्धा ते 1 मिनिटांसाठी मिक्स करून घेणार आहोत। सर्वात शेवटी आता आपण स्मॅशरच्या सहाय्याने ही भाजी अजून थोडी अशी स्मॅश करून घेणार आहोत, जेणेकरून शेंगदाणे आणि मटार जे आहेत ते थोडे असे स्मॅश होतील। तुम्हाला नको असल्यास तुम्ही ही स्टेप स्किप सुद्धा करू शकता। भाजी व्यवस्थितपणे अशी एकत्र आली ना की समजायचं आपली ही भाजी तयार झाली आहे। आता ही भाजी मी साईडला काढून घेत आहे। त्यानंतर मग आता मी गॅस पेटवून घेतला। गॅस पेटवून झाल्यावर ह्यावर एक लोखंडी तवा ठेवलेला आहे। तुमच्याकडे जर लोखंडी तवा नसेल तर त्याऐवजी तुम्ही कोणताही नॉनस्टिक तवा सुद्धा ठेवू शकता। आता ह्याला मी छानपैकी सगळ्या बाजूने तेल लावून घेतलेलं आहे। तेल लावून झाल्यावर आता आपण 5 मिनिटांसाठी गॅसची आच फास्ट ठेवून घेणार आहोत आणि हा तवा छान असा गरम करून घेणार आहोत। तवा गरम होईपर्यंत इथे आपण शेजवान चटणी एका बाउलमध्ये काढून घेत आहोत। ह्या ठिकाणी मी चिंग्सची जी आहे ती शेजवान चटणी घेतलेली आहे। तुम्ही ह्याऐवजी कोणत्याही ब्रँडची शेजवान चटणी घेऊ शकता। चला तर मग आता मगाशी आपण जे बॅटर बनवून ठेवलेलं ते कसं झालं आहे ते बघूया। आता मी चमचा टाकून हे बॅटर हलवून घेत आहे व्यवस्थितरित्या आणि तुम्ही बघू शकता की आपलं हे बॅटर छान असं फुललं गेलेलं आहे। 5 मिनिटांनंतर मी गॅसची आच पूर्णपणे स्लो ठेवलेली आणि जो आपला तवा आहे तो थंड करायला ठेवला। त्यानंतर मग आता ह्यावर आपण 2 चमचे तयार केलेलं पीठ जे आहे ते ओतून ह्याला डोशासारखा गोलाकार देणार आहोत। एकदम अलगद हाताने आपण ह्याला डोशाचा आकार द्यायचा आहे आणि
साधारण हे थोडंसं असं पातळच ठेवायचं आहे आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की ह्याला किती छान असा आकार आलेला आहे आणि दिसायलाही किती छान दिसतंय हे। आता हे साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी छानपैकी शिजवून घ्यायचं आहे आणि त्यावर आपण थोडंसं असं तेल टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सगळ्या बाजूने व्यवस्थित प्रकारे शिजलं जाईल। लक्षात ठेवा, जे आपण रेग्युलर डोसे बनवतो ना ते लवकर तयार होतात, पण हे जे मुगाचे डोसे आहेत ना ते शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून लगेच हे पलटी करण्याची घाई करू नका। ते आरामात 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित शिजू द्या आणि मग ते पलटी करा। साधारण 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि आता हा डोसा जो आहे तो आपण पलटी करून घेत आहोत। हे पहा, मस्त असा सोनेरी रंगाचा हा डोसा आपला एका बाजूने शिजला गेलेला आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण अशाच प्रकारे हा शिजवून घ्यायचा आहे। तोपर्यंत आता ह्यावर थोडीशी अशी ही शेजवान चटणी जी आहे ती आपण पसरवून टाकत आहोत। शेजवान चटणी लावून झाल्यावर डोशाच्या एका बाजूला आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही तयार केलेली बटाट्याची भाजी ठेवून घेणार आहोत। आता ह्या बटाट्याच्या भाजीवर आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकत आहोत। बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून झाल्यावर आता ह्यावर आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचं आहे। टोमॅटो टाकून झाल्यावर आता ह्यावर आपण कुस्करलेलं पनीर टाकायचं आहे। पनीर चाट असल्यामुळे ह्यामध्ये आपण पनीर थोडं जास्तच टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मग आता ह्यावर बारीक नायलॉन शेव टाकायची आहे। तुमच्याकडे जर नायलॉन शेव नसेल तर नॉर्मल जी थोडी जाड शेव येते ना ती सुद्धा तुम्ही टाकू शकता। त्यानंतर परत ह्यावर थोडीशी अशी शेजवान चटणी टाकायची आहे। शेजवान चटणी टाकून झाल्यावर आता ह्यावर थोडासा असा चाट मसाला टाकायचा। चाट मसाला भुरभरून झाला की मग आता ह्यावर आपण बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे। हे सगळं जितकं दिसायला छान वाटत आहे ना तितकंच खायला सुद्धा छान लागतं आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा तितकंच हे छान हेल्दी आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे छान असं रोल करून घ्यायचं आहे। रोल करून झाल्यावर आता हे पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे। तर ह्या ठिकाणी मी सुरीच्या सहाय्याने 4 पीसेस करून घेत आहे। तुम्ही हवं असल्यास 2 किंवा 3 पीसेस सुद्धा करू शकता। आणि अशा प्रकारे तयार झालेलं आहे आपलं पनीर चाट। आता हे पनीर चाट आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। मगाशी जसं मी सांगितलं की ह्या ठिकाणी पनीर चाट सोबत खायला आपण चटणीसारखा एक प्रकार बनवणार आहोत, जो आपण पनीर चाट सोबत खाऊ शकतो। तर त्यासाठी इथे मी तव्यामध्येच थोडंसं असं तेल टाकून घेतलं। तेल गरम झाल्यावर ह्यामध्ये उभा बारीक कापून घेतलेला कोबी टाकायचा आहे आणि हा कोबी साधारण अर्धा ते 1 मिनिटांसाठी मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, कोबी हा लगेच जळतो, म्हणून आपण हा चमच्याच्या सहाय्याने सतत असा हलवत राहायचं आहे। त्यानंतर आता ह्यामध्ये अर्धा चमचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि हा कांदा सुद्धा परतवून घ्यायचा आहे। कांदा जास्त असा परतवायचा नाहीये, फक्त थोड्या वेळासाठी म्हणजे साधारण 10 ते 15 सेकंदांसाठीच हा कांदा परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर मग ह्यामध्ये 3 छोटे चमचे शेजवान चटणी टाकून घ्यायची आहे। शेजवान चटणीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। शेजवान चटणी टाकून झाल्यावर हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हो, गॅसची फ्लेम जी आहे ती थोडी हायच ठेवायची आहे। आणि सगळ्यात शेवटी मग ह्यामध्ये चिमूटभर चाट मसाला टाकून हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि अशा प्रकारे तयार झाली आहे आपली पनीर चाट सोबत खाण्याची एक साईड डिश। ही साईड डिश तुम्ही नुसतीच किंवा पनीर चाट सोबत देखील खाऊ शकता। आता ही मी प्लेटमध्ये काढून घेत आहे। तर अशी ही पनीर चाटची वेगळी आणि युनिक डिश तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल। अशी ही पनीर चाटची रेसिपी यूट्यूबवर पहिल्यांदाच अपलोड करण्यात आली आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। मला खात्री आहे ही जेवढी युनिक आहे ना तितकीच खायला आणि शरीरासाठी हेल्दी आहे। तर असा हा पनीर चाट सर्व करताना बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कुस्करून घेतलेलं पनीर, थोडीशी अशी शेव आणि चाट मसाला टाकून घ्यायचा आहे। अशाच वेगवेगळ्या युनिक रेसिपीज पाहण्यासाठी
आपल्या चॅनलला बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.